हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, तुम्ही सगळे सृष्टीच्या रचनेविषयी ऐकत आहात. जोपर्यंत तुम्ही ह्या सृष्टीच्या रचनेविषयी जाणणार नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आध्यात्मिक ज्ञानाला, तत्वज्ञानाला नाही समजू शकणार आणि ना कुठल्या सद्ग्रंथाला समजू शकणार. ही जी सृष्टीरचना आहे ती हे समजा की एक मास्टर की आहे. सर्व सद्ग्रंथांना समजण्याची, त्यांचा खजिना बघण्याची ही मास्टर की आहे, म्हणजेच मुख्य किल्ली आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना परत परत सृष्टीच्या रचनेचं ज्ञान अत्याधिक दिलं जातं. आता सृष्टीरचनेमध्ये आपण परमेश्वर कबीर देवजींद्वारा रचलेल्या आपल्या सृष्टीचं ज्ञान त्यांच्याच द्वारे सांगितलेलं ह्या दासाच्या मुखारविंदमधून ऐकलं. ते आत्तापर्यंत आपल्याला शब्दशः ऐकवलंय, तोंडी ऐकवलंय. आता त्या सृष्टीरचनेविषयी आपले सद्ग्रंथ काय सांगतात? पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत जातात, त्यांचा एक अभ्यासक्रम, एक पाठ्यक्रम त्यांचा निश्चित असतो. अभ्यासक्रम एक विशेष असतो आणि जे शिक्षक अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवतात, ज्ञान देतात, तेच योग्य शिक्षक असतात. आणि जे शिक्षक अभ्यासक्रमाबाहेरचं ज्ञान देतात ते शिक्षक योग्य नाहीत. ते अध्यापक मुलांच्या हिताचे नाहीत, त्यांच्या जीवनाचे नाशक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, जे सद्ग्रंथाच्या विरुद्ध ज्ञान, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान जे संत सांगत आहेत आणि शास्त्रविधी त्यागून मनमानीचं आचरण करीत आणि करवून घेत आहेत, शास्त्रविधी त्यागून मनमानी पूजा करतायत, ते नाही स्वतः कुठला लाभ मिळवत आहेत जीवनाचा, नाही त्यांचे अनुयायी. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 23 आणि 24 मध्ये सांगितलं आहे. 23 मध्ये म्हटलंय की शास्त्रविधी सोडून जे कोणी मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख मिळत आणि ना त्यांची काही गती असते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होत, अर्थात व्यर्थ. श्लोक 24 मध्ये म्हटलंय की म्हणून अर्जुना, तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहे. कर्तव्य म्हणजे जी शास्त्रानुसार साधना आहे, जी साधना आपण केली पाहिजे, आणि अकर्तव्य म्हणजे जे करण्यास अयोग्य आहे ते सद्ग्रंथांमधूनच जाणता येतं. कोणी आपले लोकवेद, दंतकथा ऐकवतात, त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर आत्तापर्यंत जे ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजींना हे म्हणत आलेले आहेत की पवित्र हिंदू धर्माच्या हे शास्त्राविरुद्ध ज्ञान देणारे आचार्य, गुरु, ऋषी, महर्षी हे सांगत आले आहेत की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे अजरामर आहेत,
त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे रचनाकार हेच आहेत. तर ते शिक्षक योग्य नाहीत. ते शास्त्रविधी त्यागून लोकवेद सांगत आहेत. लोकवेद काय असतं? ऐकीव ज्ञान, जे कुठे प्रमाणित नसतं. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिव यांच्याविषयी काय माहिती सांगतात. आपण हे पहा, श्रीमद देवी भागवत, सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. 3ऱ्या स्कंदात 123व्या पानावर 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिची स्तुती करत आहेत. काय म्हणतात? तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच निर्माण झाला आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर, विष्णूजी म्हणतायत, आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू, आमचा जन्म आणि मृत्यू होत असतो. फक्त तूच नियमित आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा. दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आता गीतेमध्ये सांगितले 14व्या अध्यायात 3, 4 आणि 5व्या श्लोकात, कारण हा कोडवर्ड आहे गीताजी. प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून असं स्पष्ट होतं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा हे पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुझी संतान नाही का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण सदा समर्थ आहेत. या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शंकर, ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न आम्ही तिघे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र देवी पुराणामध्ये या काही ओळींमध्ये स्पष्ट केलंय की श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवंत आहेत. त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा त्यांची माता आहे. आणि रजोगुणी ब्रह्मा, सद्गुणी विष्णू, तमोगुणी शिव आहेत. आणि चौथा कॉन्सेप्ट हा क्लिअर झालाय की हे फक्त नियमित कार्यच करू शकतात. ज्याचा जसा नियम आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे त्यामध्ये ते परिवर्तन करू शकत नाहीत. जसं आहे तसंच देऊ शकतात. जसं कर्म आहे तसंच फळ त्यांना मिळतं. तसा त्यांचा नियम आहे आणि हे आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला विस्तृतपणे दाखवतो. ह्याच श्रीमद देवी भागवतला पुन्हा दाखवतो पूर्ण तपशिलात. हे पहा, हे तेच श्रीमद देवी भागवत आहे जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित झालंय. हा आहे श्रीमद देवी भागवतचा 3रा स्कंद. त्याचा इथं प्रारंभ होतो. पान 113 आहे. 113 आहे. जन्मेजयने विचारलं, भगवन, आपण आंबा यज्ञ अर्थात परमपवित्र नवरात्र व्रत करून त्याद्वारे देवीची आराधना करण्याची आज्ञा दिली आहे. आता ती कोण देवी आहे, कशी आणि केव्हा प्रकट झाली, त्यांचा येण्याचा काय उद्देश आहे आणि ती कोणत्या गुणांनी विभूषित आहे
आंबा यज्ञ कोणत्या प्रकारचा असतो? पुढे पाहूया. ब्रह्मा, त्याचसोबत ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा विस्तारपूर्वक सांगा, कारण भूदेव ब्रह्मांडाविषयी जे काही सांगितलं आहे तसेच ते जसे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता. व्यासजींना विचारतायत जन्मेजय, मी ऐकलं आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 सगुण देवता आहेत. क्रमशः सृष्टी पालन आणि संहाराचं कार्य याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पराशर नंदन, व्यासजी, आता मी या संबंधात विस्तृतपूर्वक ऐकू इच्छितो. आपण सांगण्याची कृपा करावी. व्यासजी म्हणतात, राजन, तुमची बुद्धी खूप विशाल आहे. आता तुम्ही जे विचारलं की ब्रह्मादींची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची उत्पत्ती कशी झाली, तर हे महाकठीण प्रश्न आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. हाच प्रश्न मी पूर्वार्धात नारद मुनींना केला होता. व्यासजी म्हणतायत की मी हेच नारदजींना विचारलं होतं ज्ञान. मी म्हटलं, मुनीवर, आपण बुद्धिमान आहात. आपण कृपा करून मला सांगा की या विस्तृत ब्रह्मांडाचा प्रधानकर्ता कोण आहे? मुनीवर, हे ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं? द्विजवर, बरोबर हे सुद्धा सांगा की हे ब्रह्मांड विनाशशील आहे की निरंतर राहील? ह्याची रचना हे 114 पानावर 3ऱ्या स्कंदात. करणारा एक आहे की त्याचे पुष्कळ निर्माणकर्ते आहेत? कर्त्याच्या अभावी कार्य होणं अशक्य आहे. हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतात. काही लोक भगवान शंकरांना कर्ता समजून ह्या जगाची उत्पत्ती त्यांनी केली असं सांगतात. ते म्हणतात की देवाधिदेव भगवान शंकर हे चिरंजीव पुरुष आहेत, त्यांचा कधी जन्ममृत्यू होत नाही, ते आत्म्यामध्ये रमणारे आहेत, देवांवरही त्यांची हुकूमत चालते. दुसरे काही लोक भगवान विष्णूची प्रशंसा करतात. ते शक्तिशाली पुरुष, अव्यक्त, अखिल, ऐश्वर्यसंपन्न परब्रह्म परमात्मा आहेत. काही दुसरे लोक ब्रह्माजींना सृष्टीचा प्रधान कर्ता करविता सांगतात. कितीतरी आचार्य भवानीला संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारी सांगतात. ते आदिमाया महाशक्ती आणि परमपुरुषाच्या साथ राहून कार्य संपादन करणारी प्रकृती आहे. ब्रह्मच्या बरोबर त्यांचा अभेद संबंध आहे. ब्रह्म हा काळ आहे, क्षरपुरुष, आणि अभेद संबंध म्हणजे पतीपत्नीचा संबंध आहे. ती सृष्टी, स्थिती आणि संहार कार्यात संलग्न राहते. संपूर्ण प्राणी आणि देवतांची पण ती जननी आहे. ही शक्ती चिरंजीव आहे. वैष्णवी, शांभवी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, वाराही, नारसिंही आणि अद्भुत महालक्ष्मी नावाने पण ती विख्यात आहे. 115व्या पानावर आहे. अनेक श्रेष्ठ मुनी म्हणतायत की जो निरंजन, निराकार, निर्लेप, निर्गुण, अरूप आणि व्यापक ब्रह्म आहे, त्यांच्यापासूनच जगाची सृष्टी झाली. कुठे कुठे वेद आणि उपनिषदात पण हेच ब्रह्म तेजोमय सांगितले आहेत आणि प्रधान पुरुष आहेत. हजारो मस्तकं, डोळे, कान, हात, मुख आणि चरणांनी तो संपन्न आहे. आता आपण पुढे जाऊया. आता व्यासजी नारदजींना विचारतायत की मी असं ऐकलंय की काही लोक शंकरजींना रचनाकार आणि विष्णूजींना पालनहार सांगतात. मग नारदजी सांगतायत की व्यासजी, प्राचीन काळची गोष्ट आहे, याबद्दल माझ्या मनात सुद्धा शंका उत्पन्न झाली होती. तेव्हा मी माझे पिता अमित तेजस्वी ब्रह्माजींच्या स्थानावर गेलो आणि त्यांना ह्यावेळी ज्या विषयाबाबत तुम्ही मला विचारत आहात त्याच विषयी मी विचारलं. मी म्हटलं, पिताजी, हे संपूर्ण ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं? तुम्ही समान प्रकाराने याची रचना केली आहे की विष्णू ह्या विश्वाचे रचनाकार आहेत की शंकरांनी ही सृष्टी निर्माण केली आहे? जगतप्रभू, आपण विश्वाचे आत्मा आहात आणि खरी गोष्ट सांगण्याची कृपा करावी. कोणत्या देवतांची पूजा केली पाहिजे आणि कोणती देवता सर्वात शक्तिशाली आहे? निष्पाप ब्रह्मदेव.
ह्या सर्व प्रश्नांचं समाधान करून माझ्या मनातील शंका दूर करण्याची कृपा करावी. सत्यवतीनंदन व्यासजी. अशा प्रकारे माझ्या प्रश्नांवर पितामह ब्रह्मांनी मला सांगायला सुरुवात केली. ब्रह्माजी म्हणाले, मुला, मी या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? हा प्रश्न खूप जटिल आहे. महाभाग, तू भगवान विष्णूकडून याचं संपूर्ण समाधान करून घेऊ शकतोस. ह्या तिन्ही देवता यांना ज्ञान तर नाही, म्हणून ते आपल्याकडचा प्रश्न दुसरीकडे टोलवतात. चला त्यांना विचारा. तरीही विष्णूजींकडे संकेत करतात आणि तरीही आपलं ज्ञान सांगतायत. ब्रह्माजी म्हणतायत, महोदय, ह्या सृष्टीत कोणीही असा विद्वान पुरुष नाहीये ज्याला हे रहस्य माहीत आहे. जो त्यागी, अहंकारविरहित आणि ईर्षाशून्य आहे त्यालाच हे रहस्य माहिती असू शकतं. पूर्वकाळात, आता सृष्टीची रचना सांगतायत ब्रह्माजी. पूर्वकाळी सगळं जलमय होतं. स्थावर जंगम किंवा जितके प्राणी मात्र आहेत ते कोणीच नव्हते. तेव्हा कमळापासून माझी उत्पत्ती झाली. त्यावेळी मला सूर्य, चंद्र, वृक्ष आणि पर्वत असं काहीच 116व्या पानावर आहे. 3रा स्कंद देवी भागवताचं. आढळले नाहीत. मी कमलपुष्पावर बसून विचार करू लागलो. या अगाध जलात मी कसा उत्पन्न झालो? माझा रक्षक कोण आहे आणि ह्या प्रलय काळात सृष्टी आणि संहार करणारे कोण विशिष्ट पुरुष आहेत? कुठेही स्पष्ट रूपात भूमी पण दिसत नाही, ज्यावर हे पाणी दिसतंय. हे कमळ कसं निर्माण झालं? हा विचार करून मी पाण्यात उतरलो. ब्रह्माजी सांगतायत, 1000 वर्षांपर्यंत पृथ्वीचा शोध घेत होतो. शोधत राहिलो आणि तरीही मला जलाचा स्रोत कुठून येतो ते कळलं नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तप करा, तप करा. तेव्हा मी तपश्चर्येला प्रारंभ केला. कमलावर बसूनच 1000 वर्ष मी तपसाधना केली. त्याचवेळी सृष्टी करा अशी आकाशवाणी मी ऐकली. ती ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विचार केला की कोणाची सृष्टी करू आणि माझं काय कर्तव्य आहे. त्याचवेळी मधु आणि कैटभ नावाचे 2 भयानक राक्षस माझ्यासमोर आले. त्यांनी माझ्याबरोबर युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. मी घाबरून गेलो. तेव्हा कमळाचा देठ पकडून मी जलाशयात उतरलो. तिथे मला एका परम अद्भुत पुरुषाचं दर्शन झालं. त्यांचं श्रीविग्रह म्हणजे शरीर श्यामल ढगांप्रमाणे होतं, म्हणजे काळ्या ढगांप्रमाणे. त्यांनी पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. शेषनागाच्या शय्येवर झोपलेले होते. ह्या जगतप्रभूंच्या गळ्यात वनमाला सुशोभित होती. शंख, चक्र, गदा आणि पद्म या 4 अस्त्रांनी ते दैदिप्यमान दिसत होते. अशा शेषशायी भगवान विष्णूंचं मला दर्शन झालं. ते योग निद्रेला वश होऊन गाढ झोपेत होते. त्यांच्या सर्व हालचाली शांत होत्या. नारदजी शेषनागाच्या शय्येवर झोपलेल्या त्या प्रभूला पाहून माझं मन चिंतित झालं. एवढ्यात भगवती योगनिद्रेची आठवण आली. मी त्यांचं गुणगान गायलं. तेव्हा कल्याणमयी भगवती श्री विष्णूंच्या शरीररूपातून निघून, विग्रह म्हणजे शरीरातून, श्री विष्णूच्या शरीरातून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. त्यांच्या गळ्यातील दिव्य आभूषणांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून वेगळी होऊन आकाशात विराजमान झाली, तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. आता पुण्यात्म्यांनो, जसं आज सृष्टी रचनेविषयी आधी सांगितलं होतं, वरबलीदासांनी सांगितलं होतं, जे परमात्म्याने आपल्याला सांगितलं होतं. कबीर साहेबांनी म्हणाले होते की दुर्गा ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींची आई आहे, श्रीदेवी, आणि हा कालज्योती निरंजन यांचा पिता आहे.
हे काय करतात? ह्या 3 मुलांची उत्पत्ती करतात. काळ म्हणजे ब्रह्म, क्षरपुरुष पण म्हणतात याला, क्षरब्रह्म पण म्हणतात. क्षरब्रह्म आणि ही दुर्गाजी ह्या दोघांच्या पतिपत्नी सहवासामुळे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती होते, जन्म होतो. आणि हे काय करतात? यांना बाल्यावस्थेपासूनच कोमामध्ये ठेवलं जातं, अचेतन केलं जातं आणि त्यांचं संगोपन करतात. आणि जेव्हा हे युवा होतात तेव्हा यांना सचेतन केलं जातं. आता ही दुर्गा अन्य रूप धारण करून प्रेतवत, प्रेतणीसारखी विष्णूजींच्या शरीरात प्रवेश करून त्यांना बेशुद्ध करत होती. तसंच ब्रह्माजींना ह्या कमलपुष्पावर ठेवलं आणि तोपर्यंत ते अचेतन होते, कोमामध्ये ठेवलं होतं. ते स्वतःच म्हणतायत की मला काहीच माहिती नाही, मी कमलदलावर कसा उत्पन्न झालो, माझा जनक कोण आहे. आता खाली उतरून पाहिलं तर विष्णूजी बेशुद्ध पडलेले होते आणि त्यांच्यातून जेव्हा दुर्गा बाहेर आली आणि ते सचेतन झाले. आता अशाच प्रकारे या सगळ्यांना ह्या काल भगवानाने आपल्या सुनियोजित षडयंत्राद्वारे भ्रमित करून ठेवलं होतं, कोणालाही यथार्थ ज्ञान दिलं नव्हतं. आता इथे आपण पुढे पाहूया. आता काय होतं की 3ऱ्या स्थानावर भगवान शंकरांना बेशुद्धावस्थेत ठेवलं होतं, ते पुन्हा सचेतन केलं. मग तिघांनाही एकत्र केलं प्रेरणा देऊन. तिघे एकत्र झाले. आता पहा, श्रीमद संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंद. आता आपण हे वाचत होतो तेव्हा कल्याणमयी भगवती विष्णूच्या विग्रहापासून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. दिव्याभूषणं तिचं सौंदर्य वाढवत होते. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून अलग होऊन आकाशात विराजमान झाली तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. त्यांनी मधु आणि कैटभ या राक्षसांबरोबर 5000 वर्ष मोठं घनघोर युद्ध केलं. तेव्हा ते दैत्य मेले. प्रथम देवीच्या कटाक्षाने मधु आणि कैटभ मोहित झाले. यानंतर विष्णूंनी त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तिथंच निष्प्राण केलं. आता तिथे मी आणि भगवान विष्णू दोघेच होतो. तिथे रुद्रही प्रकट झाले. आम्हा तिघांना भगवती आद्यशक्तीचं अलौकिक दर्शन झालं. त्यांना पाहून मनमुग्ध झालो. आम्ही त्यांची उत्तम स्तुती केली. तेव्हा ती आदिशक्ती आम्हा लोकांना म्हणू लागली. देवी म्हणाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, तुम्ही सतर्क होऊन आपापल्या कार्यामध्ये मग्न रहा. सृष्टी, स्थिती आणि संहार हे तुमचं कार्य आहे. ब्रह्माजी म्हणतायत, भगवती आद्याशक्तीची. हे आपण 117 पानावर वाचतो आहोत, 3रा स्कंद. वाणी खूप मधुर होती, सुंदर आणि सुखप्रद होती. आम्ही ती स्पष्ट ऐकली. आम्ही त्यांना म्हटलं, माते, आम्ही कुठल्या प्रकारे ह्या प्रजेच्या सृजनादी कार्यामध्ये सफल होऊ? विस्तृत भूमीचा अभाव आहे, सगळी स्थानं जलमय आहेत. आमचं ऐकून त्या कल्याण स्वरूपिणी भगवतीचं मुखमंडल हास्याने भरून गेलं. तेवढ्यात एक सुंदर विमान आकाशातून उतरलं. तेव्हा त्या देवीने आम्हाला आज्ञा दिली, देवतांनो, निर्भीड होऊन स्वेच्छेने ह्या विमानात प्रवेश करा. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आज मी तुम्हाला एक अद्भुत दृश्य दाखवते. आम्ही भगवतीचं म्हणणं ऐकून शिरोधार्य केलं. त्या रत्नजडीत विमानात चढून आम्ही आरामात बसलो. आम्हा तिघा देवतांना तिथं बसलेलं पाहून देवीने आपल्या सामर्थ्याने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. ब्रह्माजी म्हणतायत, मनासारख्या तीव्र गतीने चालणारं ते विमान ज्या अपरिचित स्थानावर गेलं तिथं संपूर्ण फळांनी लगडलेले अनेक सुंदर वृक्ष होते. पुढे एक अत्यंत सुंदर नगर दिसलं. अद्भुत
अद्भुत वेस त्या नगराची शोभा वाढवत होती. तिथे खूप उंच उंच महाल होते. उचित स्थानावर यज्ञशाळा बनवली होती. काही क्षणांनी ते विमान दुसऱ्या सुंदर प्रदेशात पोहोचलं. तिथे आम्ही पाहिलं अनुपम नंदनवन होतं. पारिजातकाच्या दाट छायेत सुरभी गोमाता बसल्या होत्या. जवळच ऐरावत हत्ती विराजमान होता. शेकडो अप्सरा, यक्ष, गंधर्व आणि विद्याधर त्या पारिजातकाच्या उपवनात गात विहार करत होते. पाहिलं तर तिथे महाभाग इंद्र पण होते. त्यांच्याजवळ त्यांची प्राणप्रिया शची विद्यमान होती. ते स्वर्गातील दृश्य पाहून आम्ही 118 पानावर आश्चर्यचकित झालो. पुढे पाहूया. तेवढ्यात आमचं विमान वेगाने निघालं आणि त्या दिव्यधाम ब्रह्मलोकात जाऊन पोहोचलं. सर्व देवता त्या नगरासमोर मस्तक झुकवतात. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णूंना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णूने मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता हे कोण आहेत भगवन? मी कोण आहे, हे कोण आहेत, आणि आमचा उद्देश काय आहे, याच प्रश्नात मी अडकून पडलोय. तेवढ्यात मनाच्या तीव्र वेगाने निघालेलं ते विमान तिथून पटकन निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. पुढे पाहूया. विमान तिथं पोहोचताच एका भव्य भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर बाहेर आले. ते नंदी बैलावर बसलेले होते. त्यांची 5 मुखं होती आणि 10 हात होते आणि मस्तकावर चंद्र विराजमान होता. क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वाऱ्याच्या वेगानं निघालं आणि वैकुंठ लोकात जाऊन पोहोचलं. तिथे भगवती लक्ष्मीचं विलास भवन होतं. तिथे मी जी संपत्ती पाहिली तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्या उत्तम पुरीला पाहून विष्णूजींचं मन आश्चर्याने समुद्रात गोते खाऊ लागलं. एक विष्णू तर विमानात बसले आहेत, एक ब्रह्मा बसले आहेत, एक शंकर बसले आहेत, आणि एक एक अजून पाहिले तर तिथं कमललोचन श्रीहरी विराजमान होते. अळशीच्या फुलासमान त्यांच्या शरीराची कांती होती. पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. ते पक्षीराज गरुडावर विराजमान होते. दिव्य आभूषणे त्यांना अनुपम शोभा देत होती. प्राणप्रिया लक्ष्मीची चौरी ढाळत होत्या. त्या सनातन श्रीहरींचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. एक दुसऱ्याकडे पाहत पाहतच आम्ही विमानात एका उत्तम आसनावर बसलो. तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने विमानाने परत उड्डाण केलं. पुढे अमृतासमान गोड्या पाण्याचा समुद्र मिळाला. त्याचं जल खूपच मधुर होतं. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीबद्दल जी माहिती दिली आहे त्यात खूपच विस्ताराने सांगितलं आहे. आता हे श्री ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी विमानात बसले आहेत. दुर्गाने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. हे जिथे पोहोचलं तिथं ब्रह्माजी विराजमान होते आणि एक ब्रह्माजी विमानात बसलेले आणि एक ब्रह्माजी समोर बसलेले ब्रह्मलोकामध्ये. आणि तिथं पाहिलं तर विष्णू आणि शिवजी विचारत होते की हा दुसरा ब्रह्मा कोण आहे. म्हणजे विमानातला ब्रह्माजी त्यांना विचारत होता की हा दुसरा ब्रह्माजी कोण आहे. तर ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते कोण आहेत ते. तर हे कोण होते? ह्या काळाने जसं आपल्या सृष्टीच्या रचनेच्या प्रारंभी सांगितलं होतं, त्यांनी या ब्रह्मांडाच्या टॉपमोस्ट प्लेसवर म्हणजे उंच शिखरावर 3 स्थानं बनवली होती. आपल्याला एक चित्र दाखवतो ब्रह्मांडाचं, त्यातून सहज समजेल. पहा, एक ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हे एक अंड्यासारखा आकार आहे याचा,
अंड्यासारखा आकार आहे. याचा एलिप्टिकल असा आकार आहे, असा शेप आहे. आता हे पहा, खालून सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा पाताळ लोक, तलातल, रसातल, सुतल, अतल, महातल, तलातल आणि वितल. हा पृथ्वी लोक. हे शिवलोक, ज्याला शिवपुरी पण म्हणतात. ब्रह्माजींचा लोक ब्रह्मापुरी, विष्णूजींचा लोक विष्णुपुरी. आता हे जे क्षेत्र आहे, हा आहे कॉमन स्वर्ग आणि नरक. हे आहे धर्मराय लोक, म्हणजे इथला न्यायाधीश बनवलेला आहे काळानं, जिथे सगळ्यांचं अकाउंट असतं. आणि हे जे सगळं स्थान आहे, हे ब्रह्मलोक आहे. हे जे स्थान आहे याला ब्रह्मलोक म्हणतात. हा एक स्वर्ग आहे, इथे इंद्र पण असतो, पण हा इंद्र वेगळा आहे आणि म्हणून याला महाइंद्र म्हटलं आहे. हे इथे काय केलेलं आहे ना, हा महास्वर्ग आहे. यातच याने एक वेगळाच असा आणखी एक डुप्लिकेट काम करून ठेवले. एक नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामीलोक अशी रचना करून ठेवली आहे. इथे ही 88,000 खेडी आहेत. इथं ही सप्तपुरी आहे. आणि ह्या सगळ्या ब्रह्मलोकाच्या वरती हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकाच्या वर याने इथं 3 गुप्त स्थानं बनवली आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की एक हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. यामध्ये हा काळ क्षरपुरुष स्वतः ब्रह्माचं रूप धारण करून राहतो आहे आणि सोबत आपली पत्नी दुर्गाला सावित्रीच्या रूपात ठेवतो. हा इथून अंतर्धान पावला आहे आणि विमानाच्या आधी इथं येऊन पोचला. हे एक तमोगुणप्रधान क्षेत्र आहे, जिथे हा महादेव महाशिव रूपात राहतो आणि दुर्गाला आपल्या म्हणजे उमा रूपात ठेवतो. आता हे एक सतोगुणप्रधान क्षेत्र आहे. पुढे हे स्वतःच विष्णुरूप धारण करून तिथे विराजमान होतात आणि दुर्गाला महालक्ष्मी रूपात ठेवतो. आता जेव्हा त्यांचं विमान येऊन पोहोचलं या रस्त्याने, पहिलं त्यांनी पाहिलं हा इंद्राचा लोक पाहिला. पहिल्यांदा हे मोठे मोठे वृक्ष पाहिले आणि मग इथं प्रवेश केला. याच्यापुढे जाऊ शकत नाहीत ते. त्यांचं विमान महाइंद्रला पाहून ह्या रस्त्याने असं बाहेर निघालं आणि परत इकडे येऊन पोहोचलं. पुढे जाऊन त्यांनी काय पाहिलं की हा ब्रह्मा, हा कालपुरुष बसला होता इथं. आणि मग तिथून त्यांचं विमान ह्या इथे आलं. तिथे त्यांनी अजून एक शंकरदेव पाहिले. हा काल होता. स्वतः क्षरपुरुषानं तिथं 3 रूपं धारण केली होती. आणि मग ते विष्णू लोकात आले. तिथे अजून एक विष्णू होता आणि ही लक्ष्मी बसलेली होती. ही दुर्गा ह्या विष्णुरूपी काळावरती चौरी ढाळत होती. तिथून मग त्यांचं विमान हे इथे आलं, गोड्या पाण्याच्या समुद्रात. इथे एक वेगळंच दुर्गालोक आहे. आता पुढे पाहूया. इथपर्यंत आपण वाचत आलो आहोत श्री देवी पुराणाला. आता आपण इथे येणार आहोत ह्या गोड्या पाण्यामध्ये. ह्या गोड्या पाण्याच्या समुद्रामध्ये पोहोचलो आहोत. आता इथं येऊयात. पुण्यात्म्यांनो, आज आपले सद्ग्रंथ जे प्रमाणित करत आहेत, हे ज्ञान परमेश्वर कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मवाणीमध्ये, कबीरवाणीमध्ये लिपिबद्ध करून ठेवलं आहे. आजपासून 600 वर्षांपूर्वी. आणि आज या सद्ग्रंथांमधून आम्हाला समजत आहे, यातून हे सिद्ध होतं की पूर्ण परमात्मा कबीरजी आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच हे ज्ञान आपल्याला देऊन ठेवलं होतं आणि सद्ग्रंथ विद्वान आहेत. आता आपण कुठपर्यंत वाचत आलो आहोत की हे तिघेही विमानामध्ये बसले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी. आणि दुर्गाने आपल्या शक्तीने विमान आकाशात उडवलं आहे. प्रथम ते पोहोचलं ब्रह्मलोकामध्ये. तिथं हे काळाच्या त्या स्थानावर पोहोचलं जे रजोगुण प्रधान आहे. ते स्वतः क्षरपुरुष म्हणजेच काळब्रह्म स्वतःच ब्रह्मारूप धारण करून विराजमान होते. आणि पुढे गेलो तर तेच शंकर रूपामध्ये विराजमान होते.
पुढे गेलो तर विष्णू रूपामध्ये विराजमान होते. मग तिथून त्यांचं विमान कुठं गेलं? हे सगळं ह्यासाठी केलं गेलं कारण ते सगळे स्वतःला देव समजून बसायला नको, त्यांचं भ्रमनिवारण करण्यासाठी. आता पाहूयात. हे देवी भागवत चालू आहे. श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. हे तेच पुस्तक आहे जे आधी तुम्हाला दाखवलं होतं. आपण इथपर्यंत वाचलं. आपण हे वाचलं 118 पानापर्यंत. तेवढ्यात आमचं विमान जोरात निघालं आणि त्या दिव्यधामात ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलं. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. एक विमानात बसलेत आणि एक तिथं विराजमान होते. तो ब्रह्म होता, क्षरपुरुष होता. तो फसवतो यांना. तो स्वतः ब्रह्मारूपामध्ये तिथं विराजमान होता. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णू यांना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णू यांनी मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता कोण आहेत? भगवान, मी कोण आहे? हे कोण आहेत? आणि आमचा काय उद्देश आहे? ह्या कोड्यात माझं मन गुंतलेलं आहे. एवढ्यात मनाच्या वेगात असलेलं हे तीव्रगामी विमान तिथून लगेच निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. तिथं विमान पोहोचताच एका मोठ्या भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर निघाले. ते नंदी बैलावर बसलेले होते. हा काळ निघालाय तिथून, क्षरपुरुष. आणि नंतर तिथून क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वायुवेगाने उडालं आणि वैकुंठ लोकात पोहोचलं. तिथं कोण होतं? तिथे कमल लोचन श्रीहरी विराजमान होते. एक आणखी विष्णूजी. हा काळ बसला होता, क्षरपुरुष, आणि त्याचे 4 हात होते. पक्षीराज गरुडावर विराजमान होते आणि प्राणप्रिया लक्ष्मीजी चौरी ढाळत होत्या. आता आपण इथं येऊयात, खाली येऊयात. एवढ्यात वाऱ्याशी बोलत बोलत ते विमान लगेच उडालं. पुढे अमृतासमान गोड पाण्याचा समुद्र होता, ज्याचं पाणी खूपच गोड होतं. आपण 119 पानावरचं वाचणार आहोत. 118 पान आपण वाचलंय. त्या समुद्रामध्ये एक मनोहर द्वीप होता. त्या द्वीपामध्ये एक मंगलमय मनोहर पलंग होता. त्या पलंगाला सुंदर रत्न जडलेली होती. त्या उत्तम पलंगावर एक दिव्य रमणी बसली होती. ही दुर्गा तिथं जाऊन बसली होती. पुढे पाहूया. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. करोडो लक्ष्मींपेक्षाही ती अधिक सुंदर होती. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. हे वाचलं आपण. आता इथं आहे. त्यांना पाहून आम्ही सर्व मोठ्या आश्चर्यात पडलो. काही वेळापर्यंत आम्ही तिथंच थांबलो. एकमेकात चर्चा करू लागलो. ही सुंदरी कोण आहे आणि तिचं नाव काय आहे? आपण हिच्याविषयी अगदीच अनभिज्ञ आहोत. हिचे हजारो नेत्र, हजारो हात, हजारो मुख आहेत. दुरून पाहूनसुद्धा ही केवढी सुंदर वाटत आहे. ही ना कोणी अप्सरा आहे, ना कोणी गंधर्वकन्या, ना कोणी देवकन्या. नारद, शंकाग्रस्त होऊन आम्ही थांबलो होतो. तेव्हा भगवान विष्णूने त्या चारुहासिनी भगवतीला पाहून विवेकपूर्ण निश्चय केला की ही भगवती जगदंबिका आहे. तेव्हा ते म्हणाले की ही भगवती आपल्या सर्वांची आदिकारण आहे. महाविद्या आणि महामाया ही हिची नावं आहेत. ती पूर्ण प्रकृती आहे. आता पुण्यात्म्यांनो, विष्णूजी म्हणत आहेत कारण काळानं त्यांची बुद्धी उद्दीपित केली. आता आपण 120 पान नंबर वाचूया. संक्षिप्त देवी भागवत गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. ही तीच दिव्यांगना आहे. विष्णूजी सांगत आहेत. ही थोडी पार्श्वभूमी सांगितली विष्णूला काल भगवानाने आणि दुर्गाने. थोडी बॅकग्राऊंड सांगितली. ही तीच दिव्यांगना आहे जिचं प्रलयवर्णात मला दर्शन झालं होतं. त्यावेळी मी बालरूपात होतो.
ती मला पाळण्यामध्ये झुलवत होती. विष्णूजी लहानसं बाळ होते हे त्यांच्या जन्माचं प्रमाण आहे. वटवृक्षाच्या पानावर एक सुदृढ शय्या अंथरली होती. त्याच्यावर पडून मी माझ्या पायाचा अंगठा आपल्या कमळासारख्या मुखात घेऊन चोखत होतो. म्हणतायत प्रलय वर्णनामध्ये मला दर्शन झालं होतं या देवीचं. तेव्हा मी बाल्यावस्थेत होतो. छोटं बाळ होतो. ती मला पाळण्यात झुलवत होती. मी पायाचे अंगठे चोखत होतो. त्यांना पाहून मला आधीची गोष्ट आठवली. ही आम्हा सर्वांची जननी आहे. आता 121 पानावर आहोत. आता भगवान विष्णू प्रकृती देवीला म्हणाले की नमस्कार देवी. भगवती विधात्रीला निरंतर नमस्कार असो. ही स्तुती करत करत भगवान येत आहेत. विष्णूजी इथे पहा 123 पानावर. जे प्रारंभी वाचलं होतं ते आता परत आलं आहे. भगवान विष्णू स्तुती करत आहेत आपल्या माता दुर्गाची. तू शुद्ध स्वरूपा आहेस. हे सगळं विश्व तुझ्यापासूनच निर्माण झालं आहे. मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. केवळ तूच निरंतर आहेस. जगज्जननी आहेस. प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले देवी जर महाभाग विष्णू तुझ्यापासून प्रकट झाले आहेत तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्मा पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझी संतान नाहीये? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या सद्ग्रंथांना स्वतः वाचलं आहे आणि हे आत्तापर्यंत पवित्र हिंदू धर्माचे गुरुजन हे आचार्य मंडलेश्वर, महामंडलेश्वर, गीता मनीषी, गीतेच्या मर्मज ज्ञाता, वेदांच्या ज्ञाता, पुराणांच्या ज्ञाता म्हणत होते. त्यांना हे काहीच माहीत नव्हतं. ते अज्ञानी होते. जे आजपर्यंत आपल्या देवांना अजरावर म्हणत होते ते आपल्याला त्यांची स्थिती काय सांगू शकले नाही. हे नाही सांगू शकले की त्यांची स्थिती काय आहे. जन्मगाथा सांगत बसले महापुरुषांची. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं धनश्री दयानंद राठोड. आपण कुठून आलात? उदगीर जिल्हा लातूर. आपला व्यवसाय काय आहे? मी घरीच काम करते सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा 2013 घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? लहानपणापासून म्हणजे मी देवीची भक्ती करत होते सर. तर त्यावेळीला देवीची भक्ती करत होते, पण मी छोटी असताना माझ्या अंगात येत होता. त्यावेळीला अंगात येत होतं तर मी खूप देवाची भक्ती करत होते. पण लहानपणी त्यावेळीला मला काही कळत नव्हतं. पण मी खूप भक्ती करायची देवीची, पण माझ्या काही बार अंगातच येत होता. मग त्यावेळीला खूप दिवसापूर्वी माझ्या अंगात आला. त्यावेळीला अंगात आलं तर मी म्हणजे माझे वडील म्हणायचे, खूप साधू संताकडं मला घेऊन जायचे. मला खूप असं माझे वडील आई वडील खूप परेशान व्हायचे, माझे भाऊ व्हायचे त्या पिरियडमध्ये. आणि मी एवढी म्हणजे माझ्या अंगात येत होतं तर मला स्वतःला म्हणजे मी कोण हो म्हणून मला कळत नव्हता. मग नंतर मला कुठे दाखवून हे कमी झालं माझ्या अंगातलं यायचं.
मी सवारी येत होती ते कमी झालं. लग्न झाल्यावर मग मी अशीच चतुर्थी चालू ठेवले. मी संतोषी माताचे बी एवढे 21 शुक्रवार केले की मला काहीतरी फरक पडन, म्हणजे देवी देवताचं म्हणून. मग लग्न झाल्यावर मी एवढे शुक्रवार केल्यावर बी मला 4 वर्षे मुलं बाळं झाले नाही. मी शुक्रवार सोडून टाकले. तर काही दिवसाच्या नंतर मी ओम शांतीमध्ये गेले. ओम शांतीमध्ये गेल्यावर मग ओम शांतीमध्ये बी मी 5 वर्षे भक्ती केले त्याच्यामध्ये. तरी बी माझ्या मनात विचार यायचं की हे देव मला असा का साथ देत नाही. एवढी भक्ती करते, लहानपणापासून मी एवढी भक्ती करते, तर हे एक झालं की एक संकट तयार होतोच माझ्यासमोर. ओम शांतीवाल्यांनी का म्हणायचे की हे कर्माचे भोग आहेत म्हणायचे मला. मी त्यांना प्रश्न विचारले की ही एवढी भक्ती करता आम्ही, तर आम्हाला याच्यामध्ये का लाभ भेटत नाही. मग त्यांनी म्हणायचे की हे आपले जे नशिबाचे भोग आहेत ते नशिबाचे भोग तर भोगावंच लागेल आपल्याला, असं म्हणायचे त्यांनी. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासून भक्तिमार्गात होतात आणि स्वतः देवी आपल्या अंगामध्ये येत होती असं आपण सांगत आहात. तर मला हे विचारायचं आहे की आपण भक्तिलीन होतातच, आणि असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजीच्या शरणामध्ये 2012मध्ये आमच्या सासऱ्यांनी नामदीक्षा घेतलेली होती. तर त्यावेळीला आम्हाला त्यांनी एक वेळेस येऊन सांगितले की तुम्ही खूप भक्ती करता तर येऊ शकता का. तरी बी मग आम्ही काही त्यांचं ऐकलो नाही. मग अजून दुसऱ्या वेळेस त्यांनी आले आणि आम्हाला म्हणले की तुम्ही नका येऊ शकत नाही, पण टी व्हीवर सत्संग ऐका. मग आम्ही सत्संग थोडं ऐकायचं. आमचे भगतजी जास्त ऐकायचे, मी काही ऐकत नव्हते एवढं. त्या पिरियडमध्ये माझं एक वेळेस खूप पोट दुखायला लागलं. मग माझं पोट दुखायला लागल्यावर मला अजून मग ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करताना माझं एवढं पोट दुखायचं की खूप पोट दुखायचं, मला ॲडमिटच करावं लागत होतं. मग तरी बी मला यांनी म्हणजे आमच्या घरामध्ये खूप किरकिर व्हायची. यांनी म्हणायचे, घरचे म्हणायचे की तुझं बार खूप पोट दुखतंय, हे का आहे हे असं. मग मी एक वेळेस खूपच कंटाळले. मग यांना म्हणले की चला आपण आईबाबासोबत, आज दिवाळीची सुट्टी येऊ लागली तर आपण जाऊ शकता हो मग त्यांच्यासोबत. मग सासऱ्यांनी अजून म्हणले आम्हाला की चला एकदा तुम्ही फक्त तिथं बघू शकता. मग आम्ही गेलो संत रामपालजी महाराजाकडं. मग तिथं गेल्यावर मग नंतर नामदीक्षा आम्ही रात्री 2 वाजता नामदीक्षा घेतलो. ताई, जसं आपण सांगत आहात की आपले जे सासरे आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपल्याला ज्या काही शारीरिक व्याधी होत्या त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला दवाखान्यात जावं लागत होतं, त्याला कंटाळून आपण एक शेवटचा मार्ग म्हणून संत रामपालजी महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्या मार्गात आपण आलात. तर मला हे विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो भक्तिमार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला जे काही दुःख होतं, जे कष्ट होतं ते दूर झालं का? एवढी आजारी पडत होते ना सर, मी खूप कंटाळून गेले होते त्यावेळीला. मी गुरुजीच्या शरणामध्ये जायच्या अगोदरच माझे असे मोठे प्रॉब्लेम होते की मी असं म्हणजे त्यावेळीला खूप कंटाळून गेले होते की मला नको जीवन झालं होतं माझं त्या पिरियडमध्ये. त्यावेळीला मी असं माझे स्वतःला समजत होते, मी गुरुजीच्या शरणाच्या जायच्या अगोदर की काहीतरी असं आपण आत्महत्या करून घ्यावे, नको हे जीवन म्हणत होते मी, की खूप मला लहानपणापासून त्रास होता. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जो काही त्रास होता तो दूर झाला का? संत रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घेतल्यापासून सर मी अजून बी एक गोळी खाल्ली नाही मी. तेव्हापासून मला असं वाटायचं की हे काहीतरी आहे चमत्कार म्हणून मी एवढी भक्ती करू लागले होते तेव्हापासून संत रामपालजी महाराजाची, की खूप भक्ती करू लागले होते. मग जेव्हापासून मला असं लाभ भेटत गेला संत रामपालजी महाराजाचा, सगळे पैसे तर आमच्याकडे काहीच नव्हते. 1 वर्षामध्ये असं चमत्कार घडला सर. आम्हाला प्लॉट घेतलो आम्ही. प्लॉट घेतल्या 6 महिन्यांनी आम्ही बांधकाम चालू केलो घराचं. तर बांधकाम झालं आमचं, खूप छान झालं सगळं परमात्माची नामदीक्षा घेतल्यापासून. तर एवढा आनंद झाला खूप. 2021 पासून असा टाईम आला सर आमच्याकडे की करोनाचा पिरियड आला
आमचे भगजीला यांना ताप आली होती, तर सगळी टेस्ट केले तर तिथं म्हणले की यांना कोरोना आहे म्हणल्यावर ॲडमिट करायला लावले. मग आम्ही उदगीरमध्ये 4 दिवस ॲडमिट केलो. मग तिथे बी त्यांनी सिरियस होत गेले. मग नंतर आम्हाला म्हणले त्यांनी की तुम्ही पुढे हलवू शकता यांना. रात्रीचे 12 वाजता आम्ही यांना लातूरला हलवलो. लातूरला साई क्रिटिकल म्हणून हॉस्पिटल आहे लातूर जिल्ह्यामध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 5 दिवस त्यांना घेऊन तिथंच ॲडमिट केलो. 5 दिवसाच्या नंतर आम्हाला डॉक्टर म्हणते की हे पेशंट सिरियस खूप झाले सिरियस म्हणल्यावर मग असं म्हणले आम्हाला, तर मग आम्ही अचंब झालो. मग त्या वेळीला आम्हाला मग डॉक्टर म्हणते की मला तर काही सांगितले नाही त्यांनी, पण माझे नंदवया आणि एक भगजी होते, त्या भगजीला सांगितले की हे पेशंट आता 10 ते 15 मिनिटाचं आहे, याची काही गॅरंटी घेऊ शकत नाही. मग आता आम्ही त्या वेळीला संत रामपालजी महाराजाला अरदास लावलो आम्ही. आम्हाला वरून आदेश आला की बेटा आप नाम शुद्धीकरण कर लो. आम्ही जाऊन लगेच नाम शुद्धीकरण करून घेतलो. शुद्धीकरण करून घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टर अजून काय म्हणते की तुमचं पेशंट त्यांनी सगळे ऑक्सिजन ते सगळे काढून टाकले की हे वाचू शकत नाही, 10 ते 15 मिनिटाचं आहे. मग माझं नंदावया एका बाजूला जाऊन रडतो, माझा मुलगा एका बाजूला जाऊन रडतो आणि मला काहीच माहिती नाही हे की यांना सांगितलेलं 10 ते 15 मिनिटांमध्ये आहे म्हणून. मग सगळे मला म्हणते, मग मी मुलांना अजून माझ्या मुलांना म्हणले की हे बघ गुरुजी का परमात्मा संत रामपालजी महाराज का म्हणतात की बापाच्या खांद्यावर मुलगा जाऊ शकत नाही. बाप जर गुरुजी नामदान घेतलेलं असन, संत रामपालजी महाराजाचं नामदान घेतलेलं असन, तर बापाच्या खांद्यावर मुलगा जाऊ शकत नाही. त्यांनी सत्संगामध्ये असं बोललेलं आहे म्हणून मी मुलाला सांगितले. मग मुलगा म्हणला मम्मी कसं करायचं आहे आता. मग मी म्हणले भैया आपल्याला नाही का म्हणलं दुसरं हॉस्पिटल बघायचं, इथून हलवायचं, आपल्याला गुरुजीचं पालन करायचं. मग मी असंच मनात विचार करू लागले, ए बंदी छोड, हे काय आलंय आपल्या माझ्या नशिबाला. म्हणले माझे तर मुलं छोटे छोटे, ते तब्येत जर बघितलेस डॉक्टर म्हणलं त्यावेळेला यांची ऑक्सिजन लेवल 35 वर आहे म्हणले, यांची ऑक्सिजन लेवल 35ला आली आणि तुम्ही का तोंड घेऊन बसता म्हणले. मग अजून संत रामपालजी महाराजाला आदेश लावलो, वरून आदेश आला मला बेटा जिथं सांगते तिथं घेऊन जा म्हणले, पुढे हलव म्हणले. मग आम्ही हैदराबादला हलवलो, घेऊन गेलो रस्त्याला. पण परमात्मा मला असं सांगायचे त्या वेळेला, बेटा हार मानू नको, खूप युद्ध चालू आहे तुझ्यासोबत म्हणले, तरी बी तू हार मानू नको म्हणले. मी नेलेला हैदराबादला. सर आम्ही सकाळी 3 वाजता पोहोचलो होतो हैदराबादमध्ये. तर 3 वाजल्यापासून तर सकाळच्या 8 वाजल्यापर्यंत आम्ही त्यांना घेऊन फिरत होतो. कोणतेच हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते त्यांना. मग त्या वेळेला मग एकच हॉस्पिटल आम्हाला ते डॉक्टरनी म्हणलं की आता एकच हॉस्पिटल राहिलं, एक गव्हर्मेंटचं हॉस्पिटल आणि एक माझं मित्र मग काम करतो म्हणे त्या हॉस्पिटलमध्ये नेतो म्हणले. तिथं घेऊन गेले सर. तिथं नेल्यावर मग तिथं आमच्याकडून सगळी सही घेतले की हे पेशंट खूप सिरियस आहे म्हणे आणि तुमचं काही पेशंटची गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणले. ठीक आहे म्हणलो आम्ही. मग आम्ही तिथं लगेच संत रामपालजी महाराजाला आम्ही अरदास लावलो असं की परमात्मा आता खूप क्रिटिकल आहे म्हणून सांगतात डॉक्टर. मग संत रामपालजी महाराज म्हणले फक्त तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, बाकीचं काय करायचं ते मी बघून घेतो म्हणले आम्हाला. मग तिथं ICU मध्ये टाकले. ICU मध्ये टाकल्यावर काही 3 दिवस कंटिन्यू आलेलं डॉक्टर म्हणायचं की खूप क्रिटिकल आहे. आणि मग आम्ही असंच भक्ती करत राहिलो. भक्ती करत राहतच मग लगेच परमात्मा मग त्यांच्या 5व्या दिवशी त्यांना येऊन उठवले की मला येऊन उठवले, बेटा उठ जा, तू मिलके आ जा. मी म्हणले मालिक हे मला खोटं वाटते. त्यांनी म्हणले उठ जा बेटा, जा मिलके आ. लगेच मला डॉक्टर म्हणते तुमचं पेशंट पागल झाले म्हणे
आणि पागल झाले आणि त्यानं म्हणतंय की माझं 12वीचं प्रॅक्टिकल आहे, 12वीचं प्रॅक्टिकल आहे. मी म्हणले प्रॅक्टिकल नाही सर, त्यांनी टीचर आहे, तुम्ही जा म्हणे त्यांना भेटा म्हणे, ते पागल झालेले बडबडू लागले आणि खूप बडबड करतोय. मग गेल्यावर मग त्यांनी म्हणले हे बघ कविता, मला गुरुजीनं मला येऊन उठवले आणि कंटिन्यू संत रामपालजी महाराज दिसतो म्हणे मला. आणि मला नाही का आता एवढं आनंद वाटतो की मी नीट झालो म्हणले मला, आणि मला घरी घेऊन चल. मला एवढं लाभ मिळाले संत रामपालजी महाराजाकडून की खूप 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 मी जेवढं सांगते सर तेवढं कमी आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की करोना काळामध्ये अतिशय भयंकर अशी महामारी ही करोनाची होती आणि त्यात आपल्याला करोना काळामध्ये करोनाने आपल्या पतिदेवाला ग्रासलं होतं आणि ते अतिशय म्हणजे मृत्यूच्या क्षयाला पोचले होते. आणि त्यातून संत रामपालजी महाराजांनी आपण जी सद्भक्ती केली त्या जोरावर त्यांना त्यातून बाहेर काढलं. खरंच हे म्हणजे अतिशय कौतुकास्पद आहे आणि धन्य संत रामपालजी महाराज आणि धन्य त्यांचे श्रद्धाळू. तुम्हाला या पुढे असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी हे जे आपल्याला पतीला जे जीवनदान दिलं त्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांच्या शरणात असताना आपल्याला आणखीन काही लाभ किंवा आणखीन काही अनुभव आले आहेत का? संत रामपालजी महाराजाचे नामदीक्षा घेतल्यापासून असं लाभ भेटत गेला की मला खूप खूप लाभ भेटत गेला. मग मुलाला मी एक वेळेस ॲडमिट करण्यात आलं, माझ्या मुलाला. त्या पिरियडमध्ये मला गुरुजी नाही का येऊन दर्शन दिले. मग त्यांनी म्हणले अरे बेटा म्हणजे त्यांनी मला असं सांगितले की तुझ्या मुलाला काही झालेलं नाही, ते नॉर्मल आहे, खूप चांगलं झालेलं आहे, उद्या सुट्टी होऊ शकते म्हणले त्यांनी. मग ते असं मालिकची दया झाली माझ्यावर की लगेच दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली त्याला. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपली साथ दिली, आपल्या कुटुंबावर जे काही संकट आलेलं होतं ते सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळं टळलं गेलं. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या इतर ज्या गृहिणी आहेत, ज्या परमेश्वर भक्तीसाठी शोध करत आहेत, त्याचप्रमाणे जे काही दुःखी आहेत, कष्टी आहेत, नाना तऱ्हांच्या रोगांनी ग्रस्त आहेत आणि आपल्या कुटुंबामध्ये ते सुखी नाहीत, तर अशांना उद्देशून आपण आपल्या भक्तीच्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांची जर खरी भक्ती करायची असन याच्यामध्ये, तर खरी भक्ती का आहे ते ज्ञानगंगा पुस्तक वाचावे त्यांनी आणि त्याच्यातून हे संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेऊन खरी भक्ती, खूप संकटामध्ये असन तर याच्यामध्ये यावे त्यांनी. एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात याच्यामध्ये की खूप लाभ मिळतो संत रामपालजी महाराजाचं की आपण सांगू शकत नाही ह्या जगामध्ये की एवढे लाभ भेटू शकतात संत रामपालजी महाराजाचे की खूप खूप लाभ भेटू शकतात. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, तर ह्या अनुषंगाने एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? प्रत्येक जिल्ह्याला आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहो ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर आहे संत रामपालजी महाराजाचं, तिथं जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. आपल्याला काही 1 रुपया खर्च लागणार नाही. तर तिथं आपल्याला कोणत्याही चॅनलवर गुरुजीचा नंबर येतो, त्या नंबरवर आपण बघून आपण फोन लावू शकतो. फोन लावून आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं आपलं जे जिल्हा जवळ पडतो आपल्याला ते आपल्याला नंबर देतात त्यांनी, तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकतो. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याचा. त्यासाठी फक्त आपल्या टी व्ही स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल. तो ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची उभारणी झालेली आहे आणि तेथे जाऊन प्रत्यक्ष संत रामपालजी महाराजांच्या मार्फत तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकतो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952
अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.